नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी विनोद नाईक. आपण पाहत आहोत इयत्ता 8वी विज्ञान लेसन 3 बल व दाब. याच्या पूर्वीच्या सेशनमध्ये विद्यार्थी मित्रांनो आपण बघितलं की बल म्हणजे काय, संपर्क बले किंवा असंपर्क बले म्हणजे काय, किंवा असंतुलित आणि संतुलित बले म्हणजे काय. त्याच्यानंतर जडत्व विषय बघितलं. त्याचप्रमाणे दुसऱ्या सेशनमध्ये आपण बघितलं होतं की कशा प्रकारे दाब दिला जातो. दाबाचं सूत्र काय आहे, म्हणजे दाब बरोबर फोर्स अपॉन एरिया, हे सूत्र सुद्धा बघितलं. आणि त्याच्यानंतर आपण या लास्टच्या सेशनमध्ये बघणार आहोत की प्लावक बल म्हणजे काय, किंवा आर्किमिडीजचं प्रिन्सिपल किंवा सापेक्ष घनता म्हणजे काय, याच्याविषयी आपण ह्या सेशनमध्ये बघणार आहोत. बघा विद्यार्थी मित्रांनो, प्लावक बल म्हणजे त्याला बॉयंट फोर्स असं सुद्धा म्हटलं जातं. प्लावक बल लक्षात घ्या विद्यार्थी मित्रांनो. आपण फॉर एक्झाम्पल पाणी हा द्रव घेऊया. पाण्यामध्ये आपण पोहत असताना आपण पाण्यावर आडवे होऊन तरंगतो. म्हणजे याचा अर्थ कोणतं तरी बल आपल्याला तरंगवण्यासाठी काम करत आहे. ते बल दुसरं तिसरं कोणतंही नसून प्लावक बल असतं. प्लावक बल आपल्या खालून म्हणजे खालच्या बाजूने वरच्या दिशेला प्रयुक्त केलं जातं. लक्षात घ्या विद्यार्थी मित्रांनो, खालच्या बाजूने वरच्या दिशेला प्रयुक्त केलं जातं आणि म्हणून ती वस्तू पाण्यावर तरंगते किंवा आपण स्विमिंग करू शकतो. आता प्लावक बलासाठी आपण बऱ्याचशा गोष्टी बघू शकतो. थर्माकॉल आपण पाण्यात टाकला तर थर्माकॉल पाण्यात तरंगतो, पाण्यावर तरंगतो. थर्माकॉलचं मास खूप कमी आहे आणि त्याच्यामुळे त्याच्यावर लागलेलं प्लावक बल सुद्धा कमी लागतं आणि त्याच्यामुळेच ही वस्तू पाण्यावर तरंगत राहते. काही वस्तू पाण्याच्या मध्ये जाऊन तरंगत राहतात. त्या का तरंगत राहतात याच्याविषयी आपण पुढल्या स्लाइडमध्ये बघणार आहोत. बघा विद्यार्थी मित्रांनो, प्लावक बल दोन गोष्टींवर अवलंबून असते. तर त्या दोन गोष्टी कोणत्या आहेत, तर पहिली वस्तूचे आकारमान. म्हणजे द्रवात बुडणाऱ्या वस्तूचे आकारमान जास्त असल्यास प्लावक बल जास्त असते. याच्यासाठी मी तुम्हाला एक एक्झाम्पल देईन. बघा विद्यार्थी मित्रांनो, की आपण लोखंडाचा तुकडा पाण्यात टाकला तर तो पाण्यात तळाला जातो. परंतु तोच तुकडा घेऊन आपण त्याला हॅमरिंग केलं आणि त्याचं रूपांतर पातळ पत्र्यात केलं तर हा जो पातळ पत्रा आहे तो पाण्यावर तरंगतो. म्हणजे ह्याचं आकारमान वाढलं. आकारमान वाढल्यामुळे काय होतं, तर ह्याच्या सर्व बाजूने त्याच्यावर प्लावक बल कार्यरत झालं आणि त्याच्यामुळे ती गोष्ट पाण्यावर तरंगते. द्रवाची घनता बघा, म्हणजे कोणत्या प्रकारचा द्रव वापरतोय त्याच्यावर अवलंबून असतो की त्याची घनता किती आहे. उदाहरणार्थ एखादी वस्तू पाण्यात बुडत असेल तर पाण्याची घनता जास्त झाली कशापेक्षा, पाण्याची घनता इथे कमी झाली कशापेक्षा, त्या पदार्थापेक्षा. तर तो पदार्थ जर पाण्यावर तरंगला तर याचा अर्थ पाण्याची घनता जास्त झाली कारण तो पदार्थाला तरंगवतोय. म्हणजेच प्लावक बल दुसऱ्या गोष्टीवर कुठल्या अवलंबून असतं, तर ती म्हणजे द्रवाची घनता. जितकी जास्त घनता तितके प्लावक बल जास्त असते. मी याच्यासाठी बघा तुम्हाला एक फार छान एक्झाम्पल देतो. मृत समुद्र म्हणजे डेड सी. तो जॉर्डन नदीचं जे पाणी येतं इस्रायलला, तिथे हा डेड सी तयार झालेला आहे. त्याची खोली जास्त असल्यामुळे, खालच्या भागात असल्यामुळे पाणी त्याचं बाहेर पडत नाही आणि फक्त इव्हॅपोरेशन होतं. आता इथे त्या भागामध्ये त्या पाण्यामध्ये मिठाचं प्रमाण खूप वाढलेलं आहे. म्हणजे पाण्याची घनता वाढलेली आहे आणि त्याच्यामध्ये कोणत्याही गोष्टी आपण स्वतः जरी उडी मारली, जंप घेतली, तरी आपण बुडत नाही. याचं कारण तिथे त्या पाण्याची घनता खूप कमी आहे आणि त्या तुलनेने पाण्याची घनता जास्त आहे आणि आपली घनता तिथे कमी होते. म्हणून आपण तिथे आरामात स्विम करू शकतो. म्हणजे द्रवाच्या घनतेवर सुद्धा प्लावक बल अवलंबून असतं. विद्यार्थी मित्रांनो, या तीन गोष्टी लक्षात घ्या. प्लावक बल वस्तूच्या वजनापेक्षा जास्त असेल तर वस्तू तरंगते. आता आम्ही थर्माकॉलचं एक्झाम्पल दिलं किंवा प्लास्टिकचं एक्झाम्पल आपण घेऊया की प्लास्टिकच्या वजनापेक्षा प्लावक बल, पाण्याने लावलेलं प्लावक बल जास्त असतं आणि म्हणून ती वस्तू पाण्यावर तरंगते. लक्षात घ्या, पाण्यावर तरंगते. प्लावक बल वस्तूच्या वजनापेक्षा कमी असेल तर आपण ह्याच्यापूर्वी जे एक्झाम्पल घेतलं की लोखंडाचा तुकडा, आता इथे प्लावक बल कमी पडतं वस्तूच्या वजनापेक्षा आणि म्हणून ही वस्तू बुडते. प्लावक बल आणि वस्तूचं वजन या दोन्ही सारखे असतील तर ती पाण्यात मध्येच जाऊन तरंगते. काय होतं, तर प्लावक बल आणि वस्तूचं वजन हे जर सारखंच असेल तर ती वस्तू पाण्यावर न तरंगता पाण्याच्या मध्ये जाऊन तरंगत असते. म्हणजे अशा प्रकारे प्लावक बल कशा प्रकारे आहे, जास्त आहे, कमी आहे की वस्तूच्या वजनाच्या इक्वल आहे, त्याच्यावर अवलंबून असतं
की ती वस्तू तरंगणार आहे, बुडणार आहे की पाण्याच्या मध्ये जाऊन तरंगणार आहे. बघा विद्यार्थी मित्रांनो, आर्किमिडीजचं तत्व. आर्किमिडीज हे महान सायंटिस्ट होते. त्यांनी आपल्याला पाय म्हणजे 3.14 किंवा 22/7 आपण ज्याची किंमत वापरतो त्याचा शोध लावून दिला, ज्याच्यामुळे आपण भूमितीमध्ये किंवा गणितामध्ये आकडेवारी फास्ट करतो. तसेच दुग्धता मापी म्हणजे लॅक्टोमीटर किंवा आर्द्रता मापी याच्यामध्ये सुद्धा आपण या आर्किमिडीजच्या तत्वाचा वापर करतो. तर आर्किमिडीजच्या तत्वाची उपयुक्तता खूप मोठी आहे विद्यार्थी मित्रांनो. बघा, जहाजे, पाणबुड्या यांच्या रचनेत हे तत्व वापरलेले असते. बघा विद्यार्थी मित्रांनो, पदार्थाची घनता व सापेक्ष घनता म्हणजे काय? तर घनता म्हणजे वस्तुमान छेद आकारमान. आपल्याला माहितच असेल की घनता ही वस्तुमानाला समानुपाती आहे आणि आकारमानाला व्यस्तानुपाती आहे. समानुपाती आणि व्यस्तानुपाती म्हणजे डायरेक्टली प्रोपोर्शनल आणि इन्व्हर्सली प्रोपोर्शनल म्हणजे काय? आपल्याला स्क्रीनवर जो फॉर्म्युला दिसतोय तो वस्तुमान वाढले तर घनता वाढते, म्हणजे ते डायरेक्टली प्रोपोर्शनल आहे. एक गोष्ट वाढली की दुसरी गोष्ट सुद्धा वाढते, याला म्हणतात समानुपाती. आणि वस्तुमान आणि आकारमान बघा एकमेकाला व्यस्तानुपाती आहे. आकारमान वाढलं तर घनता कमी होईल. याच्यासाठी आपण जे एक्झाम्पल घेतलं, पातळ पत्रा आणि तो ज्याच्यापासून बनवला तो लोखंडाचा तुकडा याचा आकारमान कमी असल्यामुळे आणि वस्तुमान जास्त असल्यामुळे तो पाण्याच्या तळाशी गेला. आता आपण त्याला हॅमर करून पातळ पत्र्यात रूपांतर केलं तर तिथे आकारमान वाढलं आणि म्हणून त्याची घनता कमी झाली, कारण हे इन्व्हर्स प्रोपोर्शन मध्ये आहे. आता घनतेचं एकक आपल्याला माहित आहे. वस्तुमानाचं एकक किलोग्रॅम आहे आणि आकारमान म्हणजेच मीटर क्यूब आहे. तर किलोग्रॅम प्रति मीटर क्यूब, किलोग्रॅम पर मीटर क्यूब हे घनतेचं डेन्सिटीचं एकक आहे. आता जेव्हा आपण सापेक्ष घनता काढतो म्हणजे रिलेटिव्ह डेन्सिटी, तर पदार्थाची सापेक्ष घनता पाण्याच्या घनतेच्या तुलनेत व्यक्त केली जाते. याला बेस म्हणजे ह्याला डिनॉमिनेटरला नेहमी पाण्याची घनता घेतली जाते आणि ज्या पदार्थाची सापेक्ष घनता काढायची आहे तो न्यूमरेटरला घेतला जातो. उदाहरणार्थ सापेक्ष घनता बरोबर पदार्थाची घनता छेद पाण्याची घनता. हे समान राशींचे गुणोत्तर आहे. दोन्हीकडे घनता आहेत म्हणजे डेन्सिटीज असल्यामुळे डेन्सिटीचं जे एकक आहे किलोग्रॅम प्रति मीटर क्यूब, किलोग्रॅम प्रति मीटर क्यूब हे कॅन्सल होतं आणि म्हणून याला कोणतंही एकक नाही. सापेक्ष घनतेला विद्यार्थी मित्रांनो लक्षात घ्या, विशिष्ट गुरुत्व असं सुद्धा म्हणतात. आता आर्किमिडीजचा प्रिन्सिपल वापरण्यासाठी आपण एक प्रयोग बघितला होता. बघा की रबर लावलेला दगड जर आपण पाण्यात बुडवण्याचा प्रयत्न केला, पाण्याला टच केल्यानंतरच त्याच्यातली तन्यता म्हणजे ताण कमी होतो, रबर मधला ताण कमी होतो. कुठपर्यंत ताण कमी होत जातो? जोपर्यंत तो दगड पूर्णपणे पाण्यात जात नाही तोपर्यंत त्याच्यावरचा ताण कमी होतो, हे आपण बघितलेलं आहे. आणि म्हणजेच आर्किमिडीजच्या प्रिन्सिपल नुसार की त्याचं जेवढं वस्तुमान आहे, त्याचं जेवढं आकारमान आहे तेवढं पाणी तो व्यापतो आणि म्हणून तळाशी जाताना आपण जो एक्सपेरिमेंट केला त्याच्यामध्ये त्याची घनता जेवढी असेल तेवढं आकारमान व्यापल्यामुळे पाणी तेवढंच वर उतरलं जातं. आणि हा आर्किमिडीजचा प्रिन्सिपल आपण याच्या पूर्वीच्या स्लाइडमध्ये बघितला होता. त्याच्यानंतर आपण सापेक्ष घनता म्हणजे काय हे सुद्धा बघितलेलं आहे. बघा विद्यार्थी मित्रांनो, आपण या शेवटच्या सेशनमध्ये काय बघितलं तर प्लावक बल म्हणजे काय. प्लावक बल जास्त असेल तर वस्तू तरंगते, प्लावक बल कमी असेल तर वस्तू त्या द्रवामध्ये बुडते. प्लावक बल आणि वजन वस्तुमान जर सारखंच असेल तर ती वस्तू मात्र पाण्यात मध्येच जाऊन तरंगत राहते. मध्यभागी वळण्यापेक्षा मध्येच जाऊन तरंगत राहते. त्याच्यानंतर आपण सापेक्ष घनता म्हणजे काय याच्याविषयी बघितलं होतं. सापेक्ष घनता म्हणजे इथे नेहमी पाण्याच्या घनतेबरोबर तुलना केली जाते. पाण्याची घनता नेहमी डिनॉमिनेटरला असते आणि ज्या पदार्थाची घनता तुम्हाला काढायची आहे ते नेहमी न्यूमरेटरला घेतलं जातं. आणि त्याचप्रमाणे आपण बघितलं की सापेक्ष घनतेला कोणतंही एकक नाही, पण नुसती घनता आपण ज्या वेळेला काढतो तेव्हा त्याला एकक, कोणतं एकक असतं विद्यार्थी मित्रांनो? ते आहे किलोग्रॅम प्रति मीटर क्यूब, म्हणजेच किलोग्रॅम पर मीटर क्यूब हे त्याचं एकक आहे. विद्यार्थी मित्रांनो, एएस विद्यालय हे असं एक विद्यालय आहे की जिथे आपल्याला घर बसल्या ऑनलाईन कोचिंग दिलं जातं. तेही 6वी ते 10वी पर्यंत सर्व विषयांचे, म्हणजेच सायन्स, सोशल सायन्स, मॅथ्स, कम्प्युटर, हिंदी आणि इंग्लिश. त्याचप्रमाणे आपण या ॲपच्या मार्फत खूप टेस्ट सुद्धा सॉल्व्ह करू शकता आणि आपल्याला कोणत्याही क्वेश्चनचा आन्सर जर येत नसेल, कन्फ्युजन असेल तर आपण
AS विद्यालयामार्फत तज्ज्ञ शिक्षकांचं मार्गदर्शनही घेऊ शकता. तर आजच AS विद्यालयाला रजिस्टर करा आणि आपलं भविष्य उज्ज्वल करा. धन्यवाद.